सध्या धकाधकीच्या जीवनामध्ये मानवाला अनेक व्याधींनी ग्रासला आहे। या आजारांवरील उपचार देखील आता महाग होत चाललेत। त्याच अनुषंगानं नागापूर या ठिकाणी असलेल्या साईश्री हॉस्पिटल नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं। 27 जानेवारी रोजी साईश्री हॉस्पिटलने मोफत अँजिओग्राफी शिबिराचं आयोजन करून या व्याधीने त्रस्त असलेल्या पेशंटसाठी मोफत शस्त्रक्रिया करून देणार आहे। या शिबिराचं उद्घाटन मनपा माजी सभागृह नेते कुमार वाकळे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आकाश कातोरे उपस्थित होते। या शिबिराला हृदयरोग तज्ञ आशिष चौधरी, फिजिशियन डॉक्टर अक्षय खटके यांनी मार्गदर्शन केलं असून शिबिर यशस्वी होण्यासाठी डॉक्टर श्रीकांत मेहत्रे, डॉक्टर साबळे मॅडम, त्याचबरोबर देवराम मेहत्रे, कैलास मेहत्रे, अभिजित अष्टेकर, डॉक्टर ऐश्वर्या माने, डॉक्टर नावेद खान, सीमा भालसनकर, ज्ञानेश्वर शिरसाट, दुर्गा खेडकर, सचिन गरकळ, वैभव वरडकर, अश्विनी मेहत्रे, संतोष केकान आणि सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले। आज आपल्या मेहत्रे हॉस्पिटल या ठिकाणी जो सर्व रोग निदान शिबिराचा कार्यक्रम डॉक्टर मेहत्रे असतील, खटके डॉक्टर असतील, चौधरी डॉक्टर असतील आणि त्यांच्या संपूर्ण स्टाफने जो आपल्या प्रभागातल्या नागरिकांसाठी ठेवला त्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो। आणि या कार्यक्रमासाठी आपल्या भागातील युवा नेते आकाशजी कातोरे असतील, मेहत्रे मामा असतील किंवा सुनील भाऊ भालेराव असतील, सर्वजण आले त्याबद्दल मी त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि आत्ताच आपल्याला जे सरांनी जे ओपिनियन दिली की आत्ता समाजामध्ये कोरोना नंतर डॉक्टरांकडे मला जायची दिशा बदलली। जे चांगले माणसं आहेत त्यांना माहिती आहे की त्यावेळेस पृथ्वी वाचवली असेल ती डॉक्टरांनी वाचवली, नाही तर इतक्या प्रचंड प्रमाणात लोक नगरसेवक असल्यामुळं मला ते प्रत्येक वेळेस माहिती होतं की इतके लोक या शहरात वाढले, आपल्या प्रभागात किती वाढले, म्हणजे आपल्या प्रभागात सुद्धा 200-250 लोक त्या पिरियडला वाढलेले आहेत। आणि त्या कोरोना नंतर पोस्ट कोविडचे जे प्रॉब्लेम आहेत म्हणजे फुफ्फुसाचे आजार असतील किंवा हृदयाचे आजार असतील हे सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपल्याला नंतर पाहायला मिळाले। पण तशा पद्धतीमध्ये आज आपल्याला याची चांगली माहिती की 100-200 अँजिओप्लास्टी हे आपल्या सगळ्या लोकांसाठी मोफत करून देणार आहे। हे आपले एकदम त्यांच्याबद्दल अभिमानाची बाब आहे। कारण प्रत्येक मनुष्य किंवा डॉक्टर आपण पाहतो की व्यवसायाकडे म्हणून पाहतो, पण यांनी ते सेवा म्हणून समाजाला द्यायचं काम केलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आणि या कार्यक्रमाला मला बोलवलं त्याबद्दल त्यांचे मी मनापासून मध्ये 3 जे मुख्य कारण आहेत ज्याच्यामुळे ऍक्च्युली लोकांचा मृत्यू होतो। एक आहे हृदयविकार, म्हणजे सरासरी 100 जर लोक असतील तर 30 ते 40% मृत्यू हे हृदयविकाराच्या संख्येने होणार आहे। आपले सरासरी 20-25 हे ऍक्सिडेंटल डेथचं प्रमाण आजकाल खूप वाढलेलं आहे। सरासरी 20-25% लोक या आजाराने जातील आणि राहिलेल्या 30% बाकी सगळे आजार येतात। तर आपली 35 to 40% मृत्यू जर फक्त हृदयविकाराने होत असतील तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे किंवा घटक आहे। पोस्ट कोरोना झाल्यानंतरच्या काळामध्ये हृदयविकाराच्या प्रमाणामध्ये एक झपाट्याने वाढ आम्हाला बघायला मिळालेली आहे। म्हणजे अगोदर कसं होतं की सरासरी 50, 55, 60 या वयामध्ये हृदयविकाराचे पेशंटचे सध्या असा काही नियम लागलेला नाही। वयवर्ष 17 पासून वयवर्ष 98 पर्यंत मी हृदयविकाराचे पेशंट्स पाहिलेले आहेत तर त्यांचे मी ऑपरेशन्स केलेले आहेत। वयवर्ष 17 म्हणजे सरासरी तो मुलगा तो याच भागातला होता, या मेडिसिनमध्येच राहतो। सरकारी ज्या योजना आहेत, महात्मा फुले योजना, पंतप्रधान योजना किंवा जे बाकीचे सरकारी स्कीम आहेत त्यातून पेशंटला आपण कसं मॅक्सिमम मदत करू शकतो हा माझा प्रयत्न असतो। यावर्षी आपले डॉक्टर आशिष चौधरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या वर्षात कमीत कमी आणखी 2 कॅम्प करणार आहे। त्यामध्ये प्रायमरी अँजिओग्राफी